धंद्याला पैसे दिले आणि ते डुबले. मित्रांनो, कोरोनानंतरचा काळ आहे, सगळं जग ॲग्रिकल्चरवर येणार आहे. ॲमेझॉनसारख्या, फ्लिपकार्टसारख्या, आयफोनसारख्या, गुगलसारख्या, फेसबुकच्या कंपन्या आपल्या दारात आल्यात. आपल्याला विळखा घातलाय त्यांनी, विळखा. आपल्या बघा तुम्ही अंगावर सुद्धा एक ना एक डिव्हाइस फॉरेनचं. म्हणजे त्या कंपन्या प्रत्यक्ष राजकारणात जरी नसल्या तरी अप्रत्यक्ष फायनान्सने आपल्यावर राज्यच करतात. तर ह्या कंपन्या आपल्या दारात आल्यात. मला तर भीती वाटते येणाऱ्या काळात त्यांनी आपल्या जमिनी घेऊ नये आणि त्यांनी त्यांचं ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट इथं तयार करू नये. सध्या ते तुमच्याकडून म्हणजे नाही का आपल्या पेप्सीसारख्या कंपन्या तुमच्याकडून चिप्स घे, बटाट्याची चिप्स घे, कोबी घे, हे त्यांनी चालू केलं. उद्या म्हणते जमिनी बी आम्हाला द्या. तर ह्यो काळ करोनानंतरचा एक करा, कधीच तुकडा सुद्धा विकू नका, एक गुंठा पण धंद्यासाठी तरी एक तुकडा सुद्धा विकू नका. येणारा काळ हा शेतीचा आहे. तुमच्याकडे जमीन आपण कोरोनात पाहिलं, आपण मुंबईत असलो तरी आपल्याला आपल्या गावाकडे येणार आहेत, आपल्याला मेल्यावर आपल्याच राहण्यात जाणार आहेत. तर जिथं जाणार आहेत ते तरी मिनिमम विकू नका. धंदा